शांताराम, घरी नको करू. थांब, तू चाय पे आणि जेवण करून जायचं. मग सून लवकर स्वयंपाक करते. हा हो, इले माहित आहे, हिची सून लवकर स्वयंपाक करते. रोजचा पाहुणा घेऊन येत जाय, मी आहोस कुठं का करायला यायचा. घे रे शांताराम, पाय आली बी मैसून सुलोचना. हा हा शांताराम मामा, उपाशी कसं काय जोडणार तुम्हाला मी. जेवण करून जरा घेईन तुम्हाला. थांबा, मस्त मी बिट्ट्या बनवतो, बिट्ट्या. हो वहिनी, मी खाल्ल्या खूप दिवसाच्या. वहिनी मस्त टेस्टी बिट्ट्या बनवत मी. हो पप्पू, बनवतो ना. पाहिलं शांताराम, मैसून आता लय कष्टाची झाली बरं. पहिल्यासारखी ऐदी नाही राहिली. मन तर करते, पण जाऊ दे आता. भावासमोर काय बोलतो या सासूले माय. आई, तो चहा मामाला थंड झाला दिसून घेतो. किती वेळ तो हातात धरून चहा आणि गोष्टी करून राहिली. आई देतो ना रे बापा, मामाला तर थंड चहा पाहिजे असते. गरम गरम चहा प्यायला की मामाची जीभ जळते. तुला माहित नाही पप्पू. सविता कुठे गेली? सविता सविता कुठे गेली हो? ये आता तुम्हाला फोन आला तिचा 15 मिनिटाच्या अगोदर. मी घरांनी या मरून राहिली, दवाखान्यात न्यायला कोणी नाही. धावत पळत आली मी तर घरांनी नाहीये. संडासले गेली, जाऊन पाहू दे बरं. नाही, संडासले नाही, बाथरूमले नाही, कुठेच तर नाही. सविता थांब, फोनच करून पाहतो. हॅलो सविता, कुठे आहे सविता तू? आई, मला थंडी लागू राहिली. आई, दवाखान्यात आली मी राजाच्या सोबत. आई तुम्ही कुठे आहे? तुम्ही कुठे आहे? सविता, आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेली की तू? आताच आली मी. या 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 आई, लवकर लवकर या. ठीक आहे सविता, ठेव ठेव. काय होय माय, आताच्या आता थंडी अजून तापही येऊन राहिली तिथे. आणि चिंट्याचे बाबा कुठे जाऊन बसले काही पताच नाही. असा राग येते या माणसाचा. कधीच महत्वाचं काम असं की कामात पडत नाही माणूस. आता आमच्या मागं कामात शेवड्या सरवायचे, या माणसानं दवाखान्याचं तर काम करा. आता बसा राजा गेला म्हणते, पण घरी लेकर शाळेतून आणा. चिंट्याचे बाबा कुठे गेले? चिंट्याचे बाबा जाऊ दे, जाऊन बसले असेल वावरांनी, नाही तर बहीणच्या घरी. दोन पैकी एका जागी आहेतच कुठे ना कुठे. मी चली दवाखान्यात, सुनीचं पा लागते पहिले. काय जेवण झालं शकुनाबाईच्या घरी? काय भाजी बनवली सुनीनं तिचे, एकच नंबर. शांतीला तर अशी भाजी येतच नाही कधी. शांताराम भाऊ, शांताराम भाऊ. अरे सविताबाई, ये ये ये. आज तर बापा एकटे चालले डोलतदार शांताराम भाऊ. ले खुशींची गाडी आहे आज तर. कुठे गेलते तुम्ही? काही नाही सविताबाई, बरोबर ओळखलं, खुशीत गाडी आहे आज. कोण माहित आहे? शकुनाबाईच्या घरून जेवण करून आलो मी. एवढं जेवण झालं असं वाटतं रसातच झोपून राहावं गे काय. एवढं माझ्या बहिणीने मला जीव घातलं सविताबाई. पाय तसंच आहे शांताराम भाऊ. शांताबाई काय रोजच जेवण करते, पण अलग जेवलं की लय भूक होती बरं. शांताराम भाऊ, काय काय केलं शकुनाबाईनं? खरा पाहुणचार केलता वाटते. काही विचारूच नको सविताबाई, काय जेवलो मी. चला आता लवकर घरी जातो आणि मस्त झोपून राहतो संध्याकाळपर्यंत. ओ माहिती, चिंट्याच्या बाबांनी सगळं शोधून राहिली. लेकर आणायला कोणी नाही, आणि चिंट्याचे बाबा सवितासोबत मस्त होते, गप्पा छाटून राहिले. चिंट्याचे बाबा. शांते, काय झालं? 10 तर कुठे चालली तू? चिंट्याचे बाबा, तुम्ही कुठे गेलते सांगा पहिले. किती वर्षी तुम्हाला पाहून राहिली मी. घरात काय चालू आहे काय नाही माहिती आहे तुम्हाला? काही वावरात गेलते की कुठे गेलते? शांताबाई, बहिणीच्या घरून आली, बहिणीच्या घरून पोटभर जेवण करून. आज तर शांताराम भाऊची मजाच मजा आहे. मला वाटलं चिंट्याचे बाबा तुम्ही शकुनाबाईच्या घरी गेले म्हणून. चिंट्याचे बाबा, तुमच्या सुनील दवाखान्यात नेलं ना? पाहिलं तिला उन्हाळ्यांनी थंडी वाजून आली म्हणते ना. टायफॉइड झाला की काय झाला तर? आहे काही चिंता कोणाची? नाही शांते, मला नाही माहित. मी तर गेलो तर सविता चांगली होती. काय झालं सविताला तर माहित नाही मला फोन तर करते मग. घुमली काय मी तुम्ही बहिणीच्याकडे जाऊन बसले म्हणून? जा लवकर लेकराला घेऊन शाळेतून. ठीक आहे शांते, आता घेऊन येतो लेकराले. काय शांताबाई, 2 बाया सांगा लागत होते. सून ड्युटी करीन, घरचा तुमचा स्वयंपाक पाणी करीन, की त्या शेवड्या करीन शांताबाई. मी होती
मला त्या काढून टाकलं कामावरून. पुष्पाली सुट्टी नाही भेटून राहिली. घे आता. काय भावात पडल्या त्या शेवड्या कर ना. पडली की नाही तुझी सून बिमार. तू मजा पाहून राहिली काय? तू माझ्या जखमेला मीठ टाकून राहिली काय सविता? कोण अशी करून राहिली तू? तू माझ्या घरून चोरून नेल्या शेवड्या, माहिती आहे ना तुले? आणि तूच मला अजून गोष्ट शिकवून राहिली सविता. चोर तर चोर, शुजर बनतात बायका अजून. आपल्याच अजून गोष्टी शिकवतात. कर ना शांताबाई, कर ना. घे ना टोले किती घेतात होतं. शिवानी, काय झालं शिवानी? कोण मला इथं बोलावलं तू आपल्या जुन्या घराजवळ? गोल्याजी, तुम्ही सांगा पहिले मला काय म्हणणं आहे तुमच्या आईचं. आणि तुम्हाला सांगतो, हे रोज रोज नामाग कटकट लावणं हे मला आवडत नाही बरं. तुम्ही सांगून द्या तुमच्या आईला समजून एक वेळा. आणि तुमच्या आईला मी बी सांगितलं बरं एक वेळा, तरी तुमच्या आई समजून नाही घेऊन राहिली. मग मी काय करीन? मग मला माहीत राहणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही. शिवानी, रिकाम्या गोष्टी करू नको तू. तुला माहित आहे ना आपण काय करणार आणि आपली प्लॅनिंग काय आहे. तर आईची नांदी लागणं चालते का तुले? म्हणून मी चुपचाप बसेला, त्याच कारणामुळे. आता तू घरात जाऊन आईशी बोलू नको काय? आईने तर तेच कटकट लाईन द्या माग. नाही तर एक काम करतो, तू तुझ्या आईच्या घरी चालली जाय. नाही, मी माझ्या आईच्या घरी जात नाही. माझा भाऊ मला बरं पाहत नाही. ठीक आहे शिवानी, तू काय कर मग, एखाद्या मैत्रिणीच्या घरी जाय. मला आज महत्वाची मीटिंग आहे. मीटिंग झाली आपण फिरायला जाऊ. ठीक आहे, तुम्ही मीटिंगला जा. मी पाहतो कुठं जायचं, काय करायचं. मी विचार करतो. जा तुम्ही. चला, आता तर मस्त रिकामा वेळ आहे. आजची सुट्टी पण आहे. गोलू पण गेले. आता मी रोशनीला फोन करतो आणि पिक्चर पाहायला जातो टॉकीज मध्ये. घे म्हणा सासूबाईले, कर तू घरचे काम सगळे. मायाशी तंट काय? चल आता रोशनीला फोन करतो. रोशनीने काल म्हटलंच होतं चलता काय पिक्चर पाहिले म्हणून टॉकीज मध्ये. आज म्हणतो तिले मी चल म्हणतो. मीच तुझं तिकीट भरतो. गेली सविती. अक्कल नाही जराशी काही. कोणासोबत काय बोला, कसं बोला, कोणी दुखात आहे सुखात आहे, काहीच बोलायची अक्कल नाही आहे. चला मंडळी, शांताबाई लयच बिझी आहे व कुरवड्या शेवळ्याच्या उद्योग मध्ये. चला मग तुम्ही शांताबाईला साथ देता ना. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनलवर त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. आणि अनिता ढोरे यांना छानशी मुलगी झाली आहे. सगळ्यात पहिले अनिता ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या घरी लक्ष्मी आली आणि तुम्ही तिचं ना आकांक्षा ठेवलं. छान. शांताबाईला खूप आवडलं बरं. शांताबाई रोज प्रयत्न करत होती नाव घ्यायचा, पण शांताबाईला वेळच मिळत नव्हता. 4 दिवस लेट केलं पण शांताबाईने नाव घेतलं. कसं वाटलं नाव ऐकून कमेंट करून नक्की सांगा. चला आपण नाव पण घेणार आहोत बरं. चला भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. चला सुंदर दवाखान्यात घे.